मॉर्निंग मित्रांनो. तर आज आहे आपलं डे 4. बेसिकली आता स्टार्टिंगला तुम्हाला एक आमच्या रूमचा टूर दाखवतो. नंबर 102 बेड आहे. ते वॉर्डरूम आहे कपडे वगैरे ठेवण्यासाठी आणि वॉशरूम दाखवतो. ते AC सुद्धा आहे, सेंट्रलाइज्ड AC आहे. ओके, दिस इज वॉशरूम, बाथ एरिया. तर हा आहे आपला रिसेप्शनचा एंट्रन्स आहे, बघू शकता तुम्ही. ते आपला जो हॉटेल आहे तो आहे टायगर्स रोअर. यामध्ये आपला रूम आहे. हे आपले ड्रायव्हरांना आहेत. तर मित्रांनो, आता आपण आलो इकडे ब्रेकफास्टसाठी. आपला आज आहे डे 4. आता इथून आपण डायरेक्टली जाणार आहे LAPला. LAPमध्ये आहे आपला हाऊस बोट. ठीक आहे, तर इथून आता रूटवरती काय भेटला तर आपण तिकडे पण फोटोशूट करूया, नाहीतर मग डायरेक्टली आपण बोट हाऊसमध्ये. Lions roaring in the morning sun, searching for a longer day. People feeling like the light has just come. We must never stop the way. Birds jumping and I hear my name, grasping into a life. Life is happy but it's so insane. We must merely make a start. ओके, तर मित्रांनो, आता आपण टेकडीवरून डायरेक्ट आपण LAPमध्ये आलो आहे आणि LAPमध्ये आहे आपला हाऊस बोटचा स्टे आहे. तर ही जी पूर्ण हाऊस बोट आहे ती आपली प्रायव्हेट हाऊस बोट आहे, फक्त आपल्या एकट्यासाठीच आहे ही. यामध्ये आपल्याला ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर सर्व इन्क्लुडेड आहे. फुल नाईट स्टे आहे आपल्या यामध्ये आणि तुम्ही बघू शकता. आता आपण इकडचा व्ह्यू बघूया कसा आहे. आपण आपला एक छोटासा हाऊस बोटचा टूर बघूया. तर इथे आहे आपला डायनिंग टेबल, आहे पॅसेज लॉबी एरिया आणि या साईडला आहे आपला बेड. हे बघू शकता, हे आपला बेड आहे. इकडे आहे वॉशरूम. इकडे किचन बघायला भेटेल तुम्हाला. त्या साईडला आहे आपला किचन. ओके, तर आपला लंच आता रेडी झालेला आहे. आता मस्त जेवण करून घेऊया आपण. We'll never be alone, Savannah. The beauty of the world, Savannah. Let's all take a walk, Savannah. Lions gonna come. The birds have just begun. Savannah, I'm coming home, Savannah. We'll never be alone, Savannah. The beauty of the world, Savannah. तर मित्रांनो, आता आपल्याला इव्हनिंग स्नॅक्स भेटलेले आहेत. इव्हनिंग स्नॅक्समध्ये आपल्याकडे आहे ब्रेड पकोडा, सॉस आणि टी. आणि व्ह्यू आहे आपला हा वाला. बॅकवॉटर्सचा व्ह्यू आहे. साईडला सर्व बोट्स वगैरे दिसतात आहे. वेदर क्लायमेट खूप छान आहे.
मित्रांनो, हे आता बघू शकतो आपली जी बोट आहे ती एक हॉल्ट पोझिशनला आलेली आहे. तर आता इथेच आपली ओव्हरनाईट असणार आहे आणि मॉर्निंगला 7:30ला मग आपण परत रिटर्न जर्नी स्टार्ट होऊन जाईल आपली.